नमस्कार मंडळी. तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओ दुपारी सुरू केला आहे कारण सकाळी मोस्टली थोडा डोळा सुजलेला असतो, पण आता बरं वाटत होतं. म्हटलं चला आपण पण काहीतरी तुमच्यासोबत शेअर करू. तर आता दुपार झाली आहे आणि सान्वी झोपलेली आहे आणि सान्वीमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि तो म्हणजे मी एवढे दिवस प्रयत्न करत होते तर नाही झाला आणि आता आपोआपच म्हणजे एवढे काही प्रयत्न पण केले नाही, कष्ट पण केले नाही, पण लगेचच तिच्यामध्ये बदल झाला. तर मला तर खूप छान वाटतंय. म्हणजे आता मला तिला झोळीमध्ये झोपी घालायचं काम नाही आहे, झोका वगैरे करायचं. ती खालीच झोपी जाते आता. त्याचं झालं काय तर शनिवारला तिच्या पप्पांना सुट्टी होती आणि मी थोडा वेळ बाहेर गेलेली होती. तर म्हणजे नेहमी कसं होतं की मी तिला रोज 1-2 तास झोका देते, 1.5 तास तर नक्की देते, तेव्हा ती झोपती. कंबर दुखून येते अक्षरशः झोका देऊ पण तिला झोपायला म्हणजे वैतागून सोडते एकदम. आणि मी शनिवारी बाहेर गेली होती थोडी शेजारी, तर ती घरी होती तिच्या पप्पांकडे. म्हणजे आपोआप खाली खेळता खेळता झोपी गेली, त्यांनी झोपीच घातली नाही. आणि असं पण नाही झालं की बराच वेळ झाला किंवा तिची झोपेची वेळ होऊन गेली असं म्हणून ती झोपली नाही. झोपेच्या वेळेच्या अगोदर ती झोपली. त्या दिवशी ती खाली झोपली. मग दुसऱ्या दिवशी तिचे पप्पा बोलले आज पण हिला खालीच झोपायला लाव म्हणे. कदाचित लागली सवय तर लागून पण जाईल. आणि दुसऱ्या दिवशी पण ते म्हटले नाही नाही खालीच झोप सान्वी तू, असं होईल तसं होईल, आपल्या भिंतीला हे खिडकी तुटून जाईल, झोका तर बांधला तर, असे तिला कारणं दिले. तर ती ऐकली आणि झोपली खाली. आणि आजसुद्धा खाली झोपली, कालसुद्धा खालीच झोपली. म्हणजे झोक्यामध्ये झोपी घालायला जवळजवळ ती मला 1-1.5 तास घुमवत होती आणि झोका द्यायचा. ती कंबर दुखून यायची माझी. आणि आता ती खूप झालं तर 5 ते 10 मिनटात झोपून जाते. आपण म्हटलं झोप सान्वी झोप सान्वी तर मला तर एकदम छान वाटतंय. तिच्यामध्ये खूप छान असा बदल झालेला आहे आता हा. आणि दुसरी गोष्ट, आता तिचं स्कूलमध्ये सुद्धा ॲडमिशन केलेलं आहे. 1 एप्रिलपासून स्कूल सुरू होईल. तर इथल्या स्कूलचं मी तुम्हाला सांगते की कसं असतं काय असतं वगैरे. तर इकडच्या स्कूल मोस्टली 1 एप्रिलपासून सुरू होतात. म्हणजे एप्रिलपासून सुरू होतात. 5-6 दिवस इकडं तिकडं होतील. आणि आपल्या गावाकडे, आमच्या गावाकडे जून महिन्यापासून सुरू होतात. तर तो सुद्धा एक चेंज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फीस. इकडे एवढी भयंकर फीस आहे आणि एवढं लुटतात पॅरेंट्सना की तुम्हाला काय सांगू. आता नर्सरीची फी म्हणजे किती असायला पाहिजे अंदाजे, तर सान्वीची नर्सरीची फी 40 ते 45 हजारापर्यंत जाते सगळं. म्हणजे खूप लुटतात पॅरेंट्सना. आता नर्सरीमध्ये मोस्टली काय राहतं, एंटरटेनमेंट, खूप झालं तर लाईन्स मारायला शिकवतात, खूप झालं तर ABCD शिकवतात लहान मुलांना, दुसरं तर काही नसतं. पण म्हणजे एवढी फीज, आणि असं नाही की एखाद्या स्कूलमध्ये असेल, हे खूप लोचे स्कूलसाठी एवढी फीज आहे. आणि जसे आपण हायर स्कूल बघू तशी फीजसुद्धा वाढते. तर जे मिडल क्लास आहे त्यांनी काय करायचं, जे मिडल क्लास फॅमिली आहे, त्यांची मुलं आहे किंवा 1 आहे किंवा 2 आहे, तर कसं ॲडजस्ट करायचं पुण्यासारख्या सिटीमध्ये 2-2, 3-3 मुलांना शिकवणं सोपं तर राहिलेलंच नाही. तर म्हणजे खूप अवघड आहे मला तरी वाटतं. समजा जे जॉब करतात किंवा काही कमावतात किंवा दोन्हीसुद्धा पॅरेंट्स कमावतात, मम्मी आणि पप्पा, तर ठीक आहे त्यांना परवडून जाईल. पण जे समजा दुसरं काही आहे, छोटासा बिझनेस आहे किंवा जॉब आहे पण कमी पेड आहे, सॅलरी वगैरे कमी, तर त्यांनी काय करायचं. म्हणजे सिम्पल स्कूल नाहीच आहे इथे. तर म्हणजे ZP जिल्हा परिषद तसं तर म्हणजे आहेत पण मोस्टली कमी आहेत. आणि त्या स्कूलमध्ये इथे कोणी टाकत पण नाही, तेवढं फॅसिलिटीज पण नाही. तर म्हणजे अवघड आहे मोस्टली मिडल क्लास पॅरेंट्ससाठी 2-2 मुलांना किंवा 1 मुलांनासुद्धा सिटीमध्ये शिकवणं. तर मला तरी खूप हाय पेड वाटतं आहे स्कूल. कारण नर्सरीमध्ये मोस्टली काय राहतं, कधी मुलं जातात, कधी बिमार असतात, कधी कुठं काही म्हणजे बरेच कारणं असतात. तर नर्सरीला एवढी फीज, मग पॅरेंट्सनी समोर जाऊन जेव्हा मुलगा मुलगी किंवा आपलं 10वीपर्यंत जातील, मग तेव्हा काय 1,00,000, 2,00,000, 1,50,000 अशी फीज भरायची. आणि मोस्टली जे फेमस स्कूल आहेत,
बरेच फेमस स्कूल आहेत, पोद्दार म्हणा, दुसरी म्हणा, तर त्यांची तर फी डायरेक्ट लाखाच्या वरच आहे. म्हणजे नॉर्मल पॅरेंट्सनी मग आपल्या मुलांना कुठे शिकवावं, मला तर खूप कठीण वाटतंय. आम्ही मोस्टली 5 ते 6 स्कूल शोधले सानवीसाठी. म्हणजे फीसचं काही नाही, आता आम्ही अफोर्ड करू शकतो, आपण भरणार, पण जे अफोर्ड करू शकत नाही त्यांनी कुठे टाकायचं मग चांगल्या एज्युकेशनसाठी वगैरे. चांगल्या एज्युकेशनला त्यांनी एवढे मोठे पैसे भरायचे आणि ते अफोर्ड नाही करू शकणार, मग त्यांनी शिक्षण म्हणजे कमी दर्जाचं द्यायचं आपल्या मुलांना. खूप अवघड झालेलं आहे शहरामध्ये शिकवणं. आणि इथेच नाही, आमच्या गावाकडे समजा छोट्या शहरामध्ये पण खूप फी झाली आहे. नर्सरीची पण फी तिकडे पण तेच रेट आहे, 20-30 हजारच्या वरतीच. आता नॉर्मल पॅरेंट्सना नाही परवडत एवढी फीज. ती आपण आपल्याहून डिसाईड करा, कारण आपल्याला किती फीज लागलेली पहिले आणि आता काळ किती बदलला, म्हणजे खूप बदलला आहे. एकदम झपाट्याने फीज वाढत आहे. जर आजकाल सिटीमध्ये जर मुलं सांभाळायची म्हटलं तर एकच बस आहे, एवढंच तरी वाटतं. त्यांचं खर्च, शिक्षण हे ते सगळं बघून, आणि फीज भरायची एवढंच खर्च वगैरे नसतो ना पॅरेंट्सना. बाकी पण असतात की कपडे लागतात, बुक्स लागतात, भरपूर काही राहतं. आणि आजकालच्या स्कूल्समध्ये कसं आहे, ॲन्युअल डे आहे, स्पोर्ट्स डे आहे, हे आहे, पिकनिक आहे, तर त्याचेसुद्धा वेगवेगळे पैसे भरा. म्हणजे किती लुटतात पॅरेंट्सना. मला तर तेच म्हणजे खरं वाटतंय की खरंच लूट करताय पॅरेंट्सची, दुसरं तर काही नाही आहे. आणि मोस्टली प्रायमरी स्कूल्समध्ये एवढं काही पण शिकवत नसतं, मुलांना सवयी लागावं यासाठी ते स्कूल्स असते. किंवा आपण म्हणतो की नाही पाया पक्का झाला पाहिजे, मुलांचा पाया पक्का झाला पाहिजे, पण एवढे फीज भरून पाया पक्का करणं म्हणजे मला तर खूप वाटते.